लागायचं, मावळे शोधावे लागायचे की आमच्या ह्याच्यामध्ये भरती व्हा. म्हणजे आता कसं पोलीस भरती, आर्मीची भरती, त्याप्रमाणे त्या काळात मावळे घेतले जायचे आपल्यामध्ये, मावळ्यांची भरती केली जायची. त्यावेळी राजाला आपल्या इकडे तिकडे फिरावं लागायचं, मावळे शोधावे लागायचे. परंतु काही दिवसांनी अशी वेळ आली राजाला शोधावेच लागत नव्हते, मनाने मावळे येत होते. राजाला वाटलं अरे इथून मागत आपण शोधत होतो, पण आता कस काय मावळे आपोआपच येऊन कस काय आपल्यामध्ये भरती होत आहेत, कस काय. तर त्यांना कळलं की एक संत आहे जे गावोगावी कीर्तन करतात आणि गावोगावी जाऊन सांगतात की आपल्या राजाच्या सैन्यामध्ये भरती व्हा. मग राजाला कळलं, राजा तुकोबारायांपाशी गेले. तुकोबारायांच्या भजनामध्ये कीर्तनामध्ये एवढे दंग झाले. आज माझ्यासारखी लहान मुलगी कीर्तन करते तरी सुद्धा तुम्ही सगळेजण इथे कीर्तन ऐकताय. मग ते जगद्गुरु तुकोबाराय होते, त्यांचं कीर्तन चालू होतं. कीर्तनामध्ये पुढे शिवाजी महाराज बसले, सगळे दंग झालेत. काही माहोल असेल त्या कीर्तनाचा. सगळे कीर्तनाच्या मध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. अशा प्रकारे सगळे जण कीर्तनामध्ये दंग झाले होते. आता मी कीर्तन करते परंतु ही बालकी लहान लहान मुलं लेकरं सगळी दंग होऊन नाचतात. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुढे बसले. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करतात, काही रंग असेल त्या कीर्तनाचा. आणि त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दंग होऊन गेले. त्यांना बाहेरचा संपूर्ण जगाचा विसर पडला. महाराज कीर्तनामध्ये दंग झाले. तुकोबारायांना म्हणले आता मला ते कृत्य झाले कीर्तन करून. आणि आता त्यांनी तलवार तुकोबारायांचं स्वाधीन केली. म्हणले आता मला पण नामस्मरणच करायचे. परंतु तुकोबारायांनी सांगितलं की आमचं काम आहे त्या जगाला नामस्मरणाचं, देवाचं महत्व कळवून द्यायचं. परंतु आत्ताच्या जगाला तुमची गरज आहे की जो धर्म आपला आहे, आपली सारखी जी सामान्य लोक आहेत ती लोक आता कुठेतरी त्यांच्यावरती संकट यायला लागले. आणि ते संकट घालवण्यासाठी, त्या संकटांवर मात करण्यासाठी ह्या जगाला तुमच्या सगळ्यांची तुझी गरज आहे. देव कधी जन्म घेतो जेव्हा धर्माची आतोनात हानी होते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्ये. जेव्हा आपल्या धर्माची आतोनात हानी होते त्यावेळी आपला भगवंत स्वतः अवतार घेतो, स्वतः जन्माला येतो. ज्यावेळी अर्जुन जेव्हा कुरुक्षेत्रावरती युद्ध करायला गेला तेव्हा त्याला दिसलं की आपले सगळे नातलग आपल्या पुढे उभे युद्ध करण्याकरिता. असंच असतं बरं का, जे आपल्या बरोबर गोड बोलतात ना तीच आपल्या मागून काटा काढतात. तोंडाव गोड आणि माग कडू असं लोकांचं वागणं असतं. त्याचप्रमाणे अर्जुनाच्या पुढं त्याच्या सगळी घरातली सगळी मंडळी त्याच्या सगळे नातलग होते. आता अर्जुनाला सहन होत नव्हतं की आपले नातलग पुढे. त्यांनी सगळ्यांना ते बघून तो म्हणला आता मला युद्ध करायचं नाही. तो म्हणायचा, अर्जुन म्हणायचा मला युद्ध करायचं नाही. श्रीकृष्ण म्हणायचं तुला युद्ध करावं लागेल. अर्जुन म्हणायचं मी करणार नाही. श्रीकृष्ण म्हणायचं तुला करावं लागल. असं त्या दोघांच्या संवाद म्हणणं. श्रीकृष्ण म्हणले अरे तू त्यांच्यावरती करुणा कर. अर्जुन म्हणला ही काय आता त्यांच्या बरोबर युद्ध केलं त्यांना मारलं, ही काय त्यांच्यावरती करुणा आहे का. श्रीकृष्ण म्हणाले अरे करुणाच त्यांच्यावरती, ते आता जे पाप करतात ते जर जिवंत राहिली त्याच्यापेक्षा दुप्पट पाप त्यांच्याकडून घडल. तुझं त्यांना मारून टाकलं तर त्यांच्यावरती करुणा होईल, त्यांच्यावरती दया होईल आणि त्यांचं पाप करण्याचं कृत्य करण्याचं वाचेल. म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला आणि आपल्या धर्माचं पालन करायला लावलं. एक सरदार होते, ते चांगल्या उच्च लेवलला तिथं काम करत होते त्या राज्याची. आता त्यांची निवृत्त व्हायची वेळ आली. ते निवृत्त झाले. निवृत्त म्हणजे आपल्या भाषेत रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर आता त्या राजाने त्यांना भरपूर असं सोनं नाणं सगळं दिलं होतं. दिलं असताना आता ते त्यांच्या घरी चालले होते. घरी चाललेले असताना आळंदीमध्ये चालले होते आणि आळंदीमध्ये त्यांना एक दरोडेखोराची टोळी तिथं पकडते. त्यांच्याकडचं सगळं सोनं नाणं होतच नव्हतं, तेवढा पैसा पाणी सगळं लुटते. आणि ते लुटल्यानंतर आता म्हणतात त्यांना कळतं की हा राजाचा सरदार आहे. तेव्हा ह्याला काही जिवंत सोडायचा नाही. ह्याला जर जिवंत सोडला तर हा राजाच्या तिथं जाईल आणि त्या राजा जर आपल्यावरती आक्रमण करून आला तर आपलं काही खरं नाही. त्यामुळे म्हणतात आता ह्याला मृत्यूदंड द्यायचा, ह्याला मारून टाकायचा. आणि आता त्या दरोडेखोरांनी हातामध्ये तलवार घेतलीच होती. त्या सरदारावरती वार करणारच तितक्यात त्याला आवाज येतो, सरदार सरदार तुम्हाला पुत्र प्राप्त झाली. त्या सरदाराने जो निवृत्त झाला होता तो मनामध्ये माऊलींना म्हणला, माऊली मला फक्त
एवढ्या वेळेस वाचवा. तुम्ही आता जर मला वाचवलं तर माझं जीवन सगळं तुमच्या नामस्मरणामध्ये मी विलीन करून टाकल. सगळं माझं जीवन तुमच्या नामस्मरणामध्ये विलीन करेन. मी तुम्हाला समर्पित होईल. माझं जीवन सगळं तुमच्या चरणाशी काढेल. असं म्हणल्यानंतर तेवढ्यात तो सरदार म्हणला, ज्याला पुत्रप्राप्ती झाली होती, तो म्हणला आता मला आनंद झालाय. अनेक वर्षांनी त्याला पुत्रप्राप्ती झाली होती. तो म्हणला आता मला पुत्र झालाय, आता मी कुणालाही मारणार नाही, याला जीवन दान द्या. मला मुलगा झालाय, मला पुत्र झालाय. त्याला एवढा आनंद झाला की त्यांनी त्या सरदाराला सोडलं. म्हणजे त्यांनी मनामध्ये माऊलींना करुणा केली होती, माऊलींना प्रार्थना केली होती, माऊली मला एवढ्या वेळेस वाचवा, माझं जीवन सगळं मी तुम्हाला समर्पित करेन. त्याला पहिलं विचारत आपल्या घरी जायचा, परंतु आता तो माऊलींच्या मंदिराकडे पळत पळत गेला. माऊलींच्या मंदिरात पळत पळत गेल्यानंतर माऊलींच्या चरणाशी नतमस्तक झाला, माऊलींच्या समाधीवरती नतमस्तक झाला आणि सगळं जीवन आपल्या माऊलींच्या समाधीपाशी माऊलींच्या सेवेमध्ये घालवलं. त्यांचं नाव म्हणजे हैबत बाबा आणि त्या हैबत बाबांची समाधी आता देखील आळंदीमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक धनगराचं पोरग होतं, ते बकरी वाळायला चाललेलं असतं. त्यांच्या गावामध्ये आज असतं कीर्तन, जसं आज आपल्या दहिटणे गावामध्ये त्याप्रमाणे तिथे कीर्तन असतं. कीर्तन असतं, त्याची बायको म्हणते, अहो तुम्हाला अक्कल आहे का? अख्खं गाव कीर्तनाला गेले, तुम्ही बकऱ्या मागे निघालाय. तो म्हणतो आता मी पण जातो कीर्तनाला. तो पळत पळत येतो, आता कीर्तनाला निघालेला असतो. बायको म्हणते, अहो कीर्तनाला निघालाय, मग मोकळे हाती जाता का कीर्तनाला? मग त्याने तिथला असणारा कांदा मुळा भाजी सगळं घेतो, गटोळ्यामध्ये बांधतो आणि कीर्तनाला निघतो. कीर्तनाला तिथे गेल्यानंतर त्याला कळतं तो थोडा उशिराच पोहोचतो. आता ते महाराज निघालेले असतात. तो त्या महाराजांचे पाय धरतो. महाराजांना म्हणतो, तुम्ही जे अख्ख्या गावाला सांगितलं ते आता तुम्ही मला सांगा. महाराज लोक किती कंजूस असतात, सांगतात का ती परत सांगतात का? जे गावाला सांगितले, जिथं त्यांना पैसा मिळतो तिथंच ती सांगतात, तिथंच ती थांबतात. पण तसं नव्हतं. ते महाराज चांगले होते. ते म्हणले, अहो मी गावाला काय सांगितलं? गावात त्या माणसांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली आणि त्यांना मंत्र दिला, अनुग्रह दिला. मग ते म्हणले, तो जो धनगराचा मुलगा होता तो म्हणाला, ठीक आहे, माझ्या पण गळ्यात तुम्ही माळ घाला, मला पण तुम्ही मंत्र द्या. माळ घाला. त्या महाराजांनी त्या धनगराच्या मुलाच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि म्हणले, आता ह्या गठोड्यात काय रे? तो म्हणला, कांदा मुळा भाजी. मग ते महाराज म्हणले, आता तुझा मंत्र हाच, कांदा मुळा भाजी. आता तो उठता बसता झोपता नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. त्याप्रमाणे तो उठा उठी भगवत जे त्या महाराजांनी त्यांच्या गुरूंनी त्याला जो मंत्र दिला होता त्या मंत्राचा कायम तो जप करायचा. गुरु मंत्रामध्ये किती ताकद असती पुढे तुम्हाला कळलंच. तो गुरु मंत्र कायम कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. सगळी काम करताना कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी कायम तो मंत्र जप करायचा, कायम मंत्र जप करायचा. आता परत पुढचं वर्ष आलं, त्यांचे महाराज परत आले होते. नदीच्या पलीकडे त्यांचे महाराज होते आणि पलीकडे त्यांचे गुरु असताना आता ही सगळी या बाजूला थांबली होती. तो म्हणला, का रे तुम्ही सगळी जण इथं थांबले, चला की तिकडं. ती लोक म्हणली, आपल्याला काय मरायचंय का? आता त्या नदीत तिकडे जायचंय, नदीला एवढं पाणी, आपल्याला मरायचंय का? तर तो म्हणला, सरका बाजूला तुम्ही सगळे. आपल्या खांद्यावरची घुंगडी काढली, घुंगडी हातारली आणि म्हणला, कांदा मुळा भाजी चल. सगळी लोक आश्चर्यचकित झाली. कांदा मुळा भाजी चल म्हणल्यावरती तो त्या घुंगडीवरती बसून ती नदी पार केली. ही असती गुरु मंत्रातली ताकद, ही असती देवाच्या नामस्मरणातली ताकद, हे असतं गुरूंचं तत्व. तरी त्याचे गुरु तिथं बघत नव्हते त्याला की तो देव नामस्मरण करतोय का नाही, परंतु त्याचं गुरु तत्व त्याला तिथं बघत होतं. एक गुरुतत्व असतं जे एकलव्याला देखील त्याने धनुर्विद्या शिकवली होती. का तर त्याचा गुरूंवरती दृढ भाव होता. आणि त्याचप्रमाणे त्या धनगराच्या मुलांनी कांदा मुळा भाजी या नामाचा जप केला. का ती घोंगडी पुढे गेली? का तर त्यांनी त्या नामावरती विश्वास ठेवला. आपण देखील आपल्या भगवंताच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवला पाहिजे. आजकालच्या लोकांना समजत नाही. देवाचं नामस्मरण करायच्या ऐवजी शिव्या शाप देतात, आपल्या वाणी खराब करतात. परंतु वाणीने खराब नामस्मरण, खराब गोष्टींचा विचार करण्यापेक्षा भगवंताच्या नामस्मरणामध्ये कायम तल्लीन राहा. घेत नाम विठोबाचे,